हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द ऑनलाईन क्लासेस. पहा, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स म्हणजेच फ्लुइड मेकॅनिक्सचा फ्लुइड डायनॅमिक्स हा सेक्शन आपण लास्ट लेक्चर मध्ये स्टार्ट केला होता. ठीक आहे. आणि त्यामध्ये आपण विस्कॉसिटी या पॉइंट बद्दलचं डिस्कशन करत होतो. ठीक आहे. पहा, आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा चॅप्टर स्टडी करतोय. दॅट बिलॉंग्स टू द फ्लुइड मेकॅनिक्स. ऍक्च्युअली आपण फिजिक्सचा कोणता पार्ट स्टडी करत आहोत? फ्लुइड मेकॅनिक्स. ठीक आहे. फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये दोन पार्ट असतात, आपल्याला माहिती आहे. एक असेल फ्लुइड स्टॅटिक्स आणि दुसरा फ्लुइड डायनॅमिक्स. फ्लुइड स्टॅटिक्स आणि फ्लुइड डायनॅमिक्स. या फ्लुइड स्टॅटिकला आपण 100% कंप्लीट केलं होतं आणि लास्ट लेक्चर मध्ये आपण हा फ्लुइड डायनॅमिक्सचा पार्ट त्या ठिकाणी स्टार्ट केला होता. ओके. सो फ्लुइड डायनॅमिक्स म्हणजे काय? तर फ्लुइड इज इन मोशन. फ्लुइड मोशन मध्ये असताना त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या डिफरंट पॅरामीटर्सचा स्टडी करणं. आणि त्यामध्ये आपण जो पॉइंट स्टडी करत होतो दॅट इज द विस्कॉसिटी. विस्कॉसिटी आपण स्टडी करत होतो. विस्कॉसिटी इज नथिंग बट द फ्रिक्शन इन फ्लुइड. फ्रिक्शन इन फ्लुइड्स. ओके. म्हणजे फ्लुइड्सचे जेव्हा मोशन होते, म्हणजे फ्लुइड्सचे लेयर्स जेव्हा एकमेकांवरती मूव्ह होत असतात, ते काय करतात? एकमेकांची मोशन अपोज करतात. ठीक आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये इंटरनल लेयर्स मध्ये फ्रिक्शन होतं आणि इंटरनल लेयर्स मध्ये फ्रिक्शन होत असल्यामुळे जे लेयर्स असतील फ्लुइड्सचे, समजा ही आहे बाउंड्री, म्हणजे ज्या सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये ते फ्लुइड मूव्ह होत आहे तो सॉलिड, आणि त्या फ्लुइड फ्रिक्शनमुळे काय होईल? या सॉलिडच्या जवळ असणारे जे लेयर्स असतील ते थोडे स्लो मूव्ह होतील. आणि जसं जसं तुम्ही या लेयर पासून, समजा हा लेयर जो आहे त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये असलेला हा कसा आहे? रेस्टला आहे. म्हणजे या स्टेडी लेयर पासून जसं आपण दूर जातो तशी फ्लुइडच्या लेयरची व्हेलॉसिटी वाढत जाते. मग हा जो व्हेलॉसिटीज मध्ये डिफरन्स आहे, म्हणजे या लेयरची व्हेलॉसिटी वेगळी, या लेयरची व्हेलॉसिटी वेगळी, या लेयरची व्हेलॉसिटी वेगळी. दिस इज ड्यू टू द विस्कॉसिटी. म्हणजे काय? हे जे लेयर्स आहे यांची अशा प्रकारे मोशन होत असताना हे एकमेकांवरती ड्रॅग फोर्स अप्लाय करतात. म्हणजे मोशनच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय करतात, ज्याला आपण विस्कस फोर्स असं म्हणत असतो. ओके. तर त्याच्याशी रिलेटेड असणारे कॅल्क्युलेशन्स वगैरे आपण मॅथमॅटिकल फॉर्म्युले लास्ट लेक्चर मध्ये ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. सो ऍक्च्युअली काय आहे विस्कॉसिटी? म्हणजे फ्लुइडचे लेयर्स अशा प्रकारे मूव्ह होत असताना ते काय करतात? त्यांच्यावरती एक ड्रॅग फोर्स अप्लाय केला जातो. मग तो फ्लुइडच्या लेयर्स मार्फत एकमेकांवरती ऍक्ट केला जाईल, किंवा फ्लुइड ज्या सॉलिड सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, मग तो एखादा पाईप असेल किंवा एखाद्या फ्लोअरवरती फ्लुइड मूव्ह होत असेल, त्याच्यासोबतच्या फ्रिक्शनमुळे ऍक्ट होणारा ड्रॅग फोर्स असेल. यामुळे मोशनला काय येत आहे? अपोजिशन. फ्लुइडची जी मोशन होत आहे त्या मोशनला हा ड्रॅग फोर्स काय करत आहे? अपोज करत आहे. आणि ही जी प्रॉपर्टी आहे फ्लुइडची, दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज अ विस्कॉसिटी. सो याबद्दलचं डिस्कशन आपण ऑलरेडी लास्ट लेक्चर मध्ये डिटेलमध्ये केलेलं आहे. ओके. सो आय होप यू अंडरस्टूड दॅट. आणि विस्कॉसिटीशीच रिलेटेड असणारा एक लॉ आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये स्टडी करायचा आहे. ठीक आहे. सो दॅट लॉ इज द स्टोक्स लॉ. ठीक आहे. स्टोक्स लॉ आपण आता स्टडी करणार आहोत. ओके. सो व्हॉट इज द स्टोक्स लॉ? पहा, सपोज या कंटेनर मध्ये फ्लुइड आहे. ओके. या कंटेनर मध्ये फ्लुइड आहे आणि इकडनं आपण एक अशा प्रकारचा स्मॉल आर रेडियसचा स्पियर या फ्लुइड मध्ये टाकला. या कंटेनर मध्ये काय आहे? फ्लुइड आहे. मग त्या स्पियरची अशा प्रकारे मोशन व्हायला लागेल या पर्टिक्युलर फ्लुइड मध्ये. सपोज तो व्ही या व्हेलॉसिटीनं खाली येत आहे. या फ्लुइड मध्ये, या कंटेनर मध्ये काहीतरी फ्लुइड आहे आणि त्या फ्लुइड मध्ये एक स्पियर व्ही एवढ्या व्हेलॉसिटीनं खाली येत आहे. ओके. सो याच्याशी रिलेटेड असणारा, म्हणजे या पर्टिक्युलर स्पियर वरती जो ड्रॅग फोर्स अप्लाय होणार आहे किंवा विस्कस फोर्स अप्लाय होणार आहे, या पर्टिक्युलर स्पियर वरती या फ्लुइड मध्ये त्याची मोशन होत असताना जो विस्कस फोर्स त्या ठिकाणी ऍक्ट होणार आहे, त्या विस्कस फोर्सशी रिलेटेड असणारा एक लॉ आपण इथं स्टडी करतोय.
दॅट इज द स्टोक्स लॉ. सो हाऊ टू डिफाईन दिस स्टोक्स लॉ पहा. द विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन अ स्पियर, विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन अ स्पियर फॉलिंग थ्रू द फ्लुइड. तो जो स्पियर आहे तो कशामधून फॉल होतोय खाली, एका फ्लुइड मधून. कशामधून फॉल होतोय, फ्लुइड मधून. सो त्याच्यावरती ऍक्ट होणारा जो विस्कस फोर्स आहे तो कोणत्या कोणत्या फॅक्टर्स वरती डिपेंड असतो. त्याच्यावरती ऍक्ट होणारा विस्कस फोर्स, ज्याला आपण एफ न डिनोट करूया सध्या तरी, तो विस्कस फोर्स म्हणजेच ड्रॅग फोर्स हा त्या स्पियरची रेडियस, ठीक आहे. त्यानंतर तो स्पियर ज्या वेलॉसिटीनं खाली येणार आहे ती वेलॉसिटी व्ही, आणि त्या फ्लुइडचं कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, त्या फ्लुइडचा कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी या फॅक्टर्स वरती इटाना आपण त्याला डिनोट करतो. सो लक्षात घ्या. सो स्टोक्स लॉ काय कशा प्रकारचा आहे, कशा प्रकारे डिफाईन करणार त्याला पहा. विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन अ स्पियर, विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन अ स्पियर फॉलिंग थ्रू अ फ्लुइड, falling through a fluid is directly proportional to the radius of a sphere and its velocity is directly proportional to the radius of sphere and its velocity. Also, it is directly proportional to the coefficient of viscosity of the given fluid. म्हणजे काय, तर हा पहा, हा स्पियर या फ्लुइड मधून असा खाली येत असताना त्याच्यावरती जो त्याच्या मोशनच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये या फ्लुइडच्या विस्कॉसिटीमुळे जो फोर्स ऍक्ट होणार आहे तो या 3 पॅरामीटर्स वरती डिपेंड असेल. एक म्हणजे त्या स्पियरची रेडियस आर, दुसरं म्हणजे तो ज्या वेलॉसिटीनं खाली येत आहे त्याची वेलॉसिटी व्ही, आणि थर्ड वन इज द कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी दॅट इज द इटा. ठीक आहे. आणि या तिघांनाही तो फोर्स कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. ठीक आहे. सो यांच्यातलं रिलेशन सांगणारा हा लॉ म्हणजे आहे स्टोक्स लॉ. ओके. सो आता आपण त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म लिहूया. सो पहा, विस्कस फोर्सला आपण ठीक आहे एफ व्ही न डिनोट केलं. हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाला, रेडियसला. अगेन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वेलॉसिटी अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ फ्लुइड. स्पेअरच्या रेडियसला आणि वेलॉसिटीला, तसंच फ्लुइडच्या कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल. मग या तिघांना कंबाईन केलं तर काय येईल, एफ व्ही इज प्रोपोर्शनल टू आर व्ही इटा. ठीक आहे. सो एफ व्ही इक्वल्स टू प्रोपोर्शनलिटी साइन रिमूव्ह केल्यानंतर जो कॉन्स्टंट येतो, तर इथं तो कॉन्स्टंट जो येईल एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट केल्यानंतर तो 6 पाय, हा आर व्ही आणि हा इटा, हा काय झाला, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. 6 पाय इज द, इट इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. ओके. सो बाय, एखाद्या फ्लुइड मध्ये एखादा स्पियर त्या फ्लुइड मधून असा फॉल डाऊन होत असताना त्याच्यावरती विस्कस फोर्स त्या फ्लुइड मुळे ऍक्ट होतो. And that viscous force depends on these 3 parameters R, V and eta. Okay. So बघा, याला डिफाइन कसं केलं आपण. Viscous force acting on a sphere falling through a fluid is directly proportional to the radius of sphere, velocity of a sphere and coefficient of viscosity of the fluid that is the eta. आणि या सगळ्यांना कंबाईन करून आपल्याकडे जे फायनल मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन या ठिकाणी आलेलं आहे दॅट इज द एफ व्ही इक्वल्स टू 6 पाय आर व्ही इटा. तर स्टोक्स लॉचा हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे, नोट डाऊन करायचा आहे. ओके. सो दिस इज ऑल अबाउट दी स्टोक्स लॉ, एवढंच लक्षात ठेवा. याच्यावरती सिंपल न्यूमेरिकल्स विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. सो काय न्यूमेरिकल मध्ये विचारलं जाऊ शकतं, हे फॅक्टर्स गिवन असतील, फोर्स विचारला जाईल किंवा विस्कस फोर्स आर इटा देऊन तुम्हाला व्ही विचारला जाईल. ठीक आहे. अशा प्रकारे. सो नेक्स्ट पॉइंट जो आपल्याला स्टडी करायचा आहे इथं दॅट इज द टर्मिनल व्हेलॉसिटी. टर्मिनल व्हेलॉसिटी. सो टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणजे काय आहे ऍक्च्युअली, जे आपण आता स्टोक्स लॉ स्टडी केला त्यामध्ये तो जो स्पियर आहे तो
ज्या व्हेलॉसिटीनं मूव्ह होणार आहे त्याच्याशी रिलेटेड डिस्कशन आपल्याला करायचे. दॅट इज द टर्मिनल व्हेलॉसिटी. याला आपण व्ही न डिनोट करूयात. आता व्यवस्थित लक्ष द्यायचंय आपल्याला. आपल्या लॉज ऑफ मोशनचा जो इक्विलिब्रियमचा पार्ट होता त्याचा इथं यूज करायचा आहे. ठीक आहे. सो परत ती डायग्राम मी इथं ड्रॉ करतोय. ठीक आहे. सो डायग्राम ड्रॉ केली. कंटेनर इथं शो केलंय मी. कंटेनर मध्ये फ्लुइड आहे. कंटेनर मध्ये काय आहे? जे काहीच दिसत नाही कंटेनर मध्ये ते आहे फ्लुइड. ओके. सो याच्यामध्ये एक स्पियर टाकला आपण. स्पियरची रेडियस आहे आर. ती मी दाखवत नाही, आपण इकडे लिहूया बाजूला. रेडियस ऑफ स्पियर इज आर. ओके. कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी ऑफ फ्लुइड. कोएफिशिएंट ऑफ viscosity of fluid is eta. सो आता लक्ष द्या व्यवस्थित. हा जो स्पियर आहे या स्पियर वरती कोणते कोणते फोर्सेस ऍक्ट होतात. सगळ्यात महत्वाचं याचं वेट W हे डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होईल. त्यानंतर याच्यावरती अपवर्ड डायरेक्शनला दोन फोर्स ऍक्ट होतील. एक बॉयंट फोर्स आणि दुसरा फोर्स ड्यू टू विस्कॉसिटी. दॅट इज द विस्कस फोर्स. इकडनं डायग्राम थोडी तिरकस दिसते. पहा, व्हर्टिकल डायरेक्शन मध्येच फोर्सेस आहेत आपले. एक व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे कोणता? वेट. आणि दोन व्हर्टिकली अपवर्ड आहेत एफ बी आणि एफ व्ही. आपल्याला माहिती आहे एखादा पर्टिक्युलर सॉलिड जर आपण एखादा मटेरियल एखादा ऑब्जेक्ट लिक्विड मध्ये जर टाकला तर त्या लिक्विडमुळे त्या ऑब्जेक्ट वरती अपवर्ड डायरेक्शनला एक फोर्स ऍक्ट होत असतो. दॅट इज कॉल्ड एज द बॉयंट फोर्स. कोणता फोर्स आहे तो? बॉयंट फोर्स. तो एक आला. त्यानंतर या फ्लुइडची काहीतरी विस्कॉसिटी असेल ज्याचा कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी आपण इथं इटानं डिनोट केलाय. ओके. मग या फ्लुइडची काहीतरी विस्कॉसिटी असेल त्यामुळे या स्पियर वरती जो विस्कस फोर्स ऍक्ट होईल तो सुद्धा अपवर्ड असेल कारण याची व्हेलॉसिटी डाऊनवर्ड आणि याला अपोज करणारा तो विस्कस फोर्स अपवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतोय. ओके. म्हणजे अपवर्ड डायरेक्शन मध्ये दोन फोर्सेस आहेत आणि डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये एक फोर्स आहे. सो व्हॉट इज द बाउंड्री कंडिशन? सो W इक्वल्स टू काय असेल? एफ बी प्लस एफ व्ही. इक्विलिब्रियम म्हणजे जस्ट हा मूव्ह व्हायला स्टार्ट होणारी जी व्हेलॉसिटी आहे ती समजा व्ही आहे. त्याला आपण टर्मिनल व्हेलॉसिटी म्हटलं. ठीक आहे. सो त्यासाठी पहा, त्यासाठी ऍक्च्युली काय असावं लागेल? तो मूव्ह व्हायला स्टार्ट होत आहे म्हणजे त्याची डाऊनवर्ड डायरेक्शनला मोशन होण्यासाठी W मस्ट बी ग्रेटर दॅन एफ बी प्लस एफ व्ही. W कसा पाहिजे? या दोघांच्या ऍडिशन पेक्षा जास्त पाहिजे. मात्र जस्ट मोशनची स्टार्टिंग या कंडिशन मध्ये आपण काय घेतो? हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. आणि मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन बनवण्यासाठी आपण इक्वल टू साइन तिथे पुट करतो. So W must be greater than equal to FB plus FV so that it can move through that fluid. मग आता तुम्हाला इथं व्हॅल्यू फाइंड आउट करायची व्हेलॉसिटीची. कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची? व्हेलॉसिटीची. मग त्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हे तीनही फोर्सेस कसे कॅल्क्युलेट केले जातात त्याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. एक एक एक्सप्लेन करूयात आपण. त्यातला एक तर आपण आत्ताच केलाय. कोणता? हा एफ व्ही विस्कस फोर्स. तो काय असणार आहे? 6 पाय आर व्ही इटा. इथं व्ही म्हणजे व्हेलॉसिटी आहे. ठीक आहे. व्ही म्हणजे काय? व्हेलॉसिटी. तर आणखी त्याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन आपल्याला करावं लागणार आहे ते पाहूया. सगळ्यात महत्वाचं स्टोक्स लॉ लक्षात आला. एखाद्या विस्कस फ्लुइड मध्ये स्पियरची अशा प्रकारची मोशन होत असताना किंवा थ्रू दॅट फ्लुइड तो स्पियर फॉल होत असताना त्याच्यावरती ऍक्ट होणाऱ्या विस्कस फोर्सशी रिलेटेड असणारा एक लॉ आपण स्टडी केला. दॅट इज द स्टोक्स लॉ. आणि पुढचा पॉइंट आपण टर्मिनल व्हेलॉसिटीशी रिलेटेड डिस्कस करत आहोत. त्यामध्ये एका कंटेनर मध्ये फ्लुइड दाखवलं, त्यामध्ये एक स्पियर. आता त्या स्पियर वरती फोर्सेस कोणते कोणते ऍक्ट होत आहेत? डाऊनवर्ड डायरेक्शनला वेट, अपवर्ड डायरेक्शनला बॉयंट फोर्स आणि विस्कस फोर्स. अपवर्ड डायरेक्शनला बॉयंट फोर्स आणि विस्कस फोर्स. ओके. लोअर स्टँडर्ड्स मध्ये 8th 9th मध्ये तुम्ही बॉयंट फोर्सचा स्टडी केलेला असेल की लिक्विड मध्ये जर आपण एखादा ऑब्जेक्ट टाकला तर त्याच्यावरती अपवर्ड डायरेक्शन मध्ये फोर्स ऍक्ट होतो, त्याला आपण बॉयंट फोर्स म्हणतो. तो कसा कॅल्क्युलेट करायचा ते आर्किमिडीजच्या प्रिन्सिपलनं फाइंड आउट केलं जातं. ओके. आता पुढे
समजा आपण इथं काही क्वांटिटीज डिफाईन करूया. डेन्सिटी ऑफ फ्लुइड, त्या फ्लुइडची डेन्सिटी समजा आहे रो. ठीक. आता बुक मध्ये वेगळं सिम्बॉल यूज केलेलं असू शकतं. आणि दुसरं डेन्सिटी ऑफ स्पियर, तो जो स्पियर आहे त्याची डेन्सिटी आहे समजा सिग्मा. लक्षात घ्या, इथं मी फ्लुइडची डेन्सिटी रो न आणि स्पियरची डेन्सिटी सिग्मा न डिनोट केलीये. बुक मध्ये जर हे इंटरचेंज केले असतील सिम्बॉल तर तेवढा फरक फॉर्म्युल्यामध्ये जो येईल तो या इंटरचेंजमुळे असेल. ऍक्च्युली फॉर्म्युला वेगळा येणार नसतो. सो आपण काय डिफाईन केलं, फ्लुइडची डेन्सिटी रो न आणि स्पियरची डेन्सिटी सिग्मा. ओके, आपण अशा प्रकारे त्याला डिफाईन केलं. म्हणजे आपल्याला हे तिन्ही फोर्सेस कोणते, वेट, बॉयंट फोर्स आणि विस्कस फोर्स, त्या स्पियर वरती ऍक्ट होणारे तीनही फोर्सेस कोणते कोणते तीन फोर्सेस, वेट जे व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होतं आणि बॉयंट फोर्स आणि विस्कस फोर्स जे व्हर्टिकली अपवर्ड ऍक्ट होतात. हे तीनही आपल्याला त्या डेन्सिटीच्या टर्म्स मध्ये लिहायचे. कशाच्या टर्म्स मध्ये लिहायचे, डेन्सिटीच्या. ओके, सो याला व्यवस्थित पहिल्यांदा नोट डाऊन करून घ्या की मी डायग्राम इकडे कुठेतरी छोटीशी ड्रॉ करून शिफ्ट करतो सो दॅट वी कॅन यूज द मॅक्झिमम एरिया ऑफ द बोर्ड इन ऑर्डर टू सॉल्व द डेरिव्हेशन. ओके, याला नोट डाऊन करून घ्या. हे पहा, फ्लुइडची डेन्सिटी रो न आणि स्पियरची डेन्सिटी सिग्मा न आपण डिनोट केलेली आहे. ओके, सो टर्मिनल व्हेलॉसिटीचं इक्वेशन जे आहे ते आपल्याला ऑब्टेन करायचं आहे. टर्मिनल व्हेलॉसिटी. सो इथं डायग्राम ड्रॉ करतो. हा स्पियर आहे, याच्यावरती डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होतं त्याचं वेट, अपवर्ड डायरेक्शनला त्याच्यावरती ऍक्ट होत आहे एक म्हणजे बॉयंट फोर्स आणि दुसरा म्हणजे विस्कस फोर्स. ठीक आहे, रेफरन्स साठी डायग्राम. आता पहिल्यांदा वेट बद्दल बोलूया. सो वेट काय असेल कोणाचं, त्या स्पियरचं. समजा त्याचं मास m आहे आणि ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन g. सो W इक्वल्स टू, मात्र मास काय असतो, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. आता डेन्सिटी कोणाची घ्यावी लागेल, आपण कोणाचं वेट घेतोय, या स्पियरचं. मग डेन्सिटी त्याचीच घ्यावी लागेल जी आपण सिग्मानं डिनोट केलीये, मल्टिप्लाइड बाय g. सो W इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ द स्पियर. समजा याची रेडियस स्मॉल r आहे तर स्पियरचा व्हॉल्यूम काय असतो, 4/3 पाय r क्यूब हा व्हॉल्यूम झाला, इंटू हा सिग्मा डेन्सिटी इंटू दिस g इज द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. दिस इज द वेट ऑफ दॅट स्पियर. हे त्या स्पियरचं काय आहे, वेट आहे. याला व्यवस्थित नोट डाऊन करा. पहिल्यांदा तीन फोर्सेस आहेत आपल्याकडे, त्यापैकी हा आपण कॅल्क्युलेट केला. आता सेकंड वन आहे त्याच्यावरती ऍक्ट होणारा विस्कस फोर्स. त्याच्यावरती ऍक्ट होणारा विस्कस फोर्स. सो विस्कस फोर्स Fv इक्वल्स टू 6 पाय, Fv इक्वल्स टू 6 पाय R V इटा. इथं V मात्र व्हेलॉसिटी. ठीक आहे, व्हॉल्यूम साठी आपण V डॅश यूज करूयात, कन्फ्युजन होणार नाही. आणि व्हेलॉसिटी साठी आपण V यूज केले. सो हा तर आपण ऑलरेडी फाइंड आउट केला होता. ठीक आहे, स्टोक्स लॉ मध्ये आताच. सो याला दिलं मी इक्वेशन नंबर 2. आता शिल्लक राहिला बॉयंट फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. ते आता ऑलरेडी आपल्याला माहित पाहिजे आर्किमिडीज प्रिन्सिपल नुसार. एक्सचा स्टँडर्डचाच पार्ट आहे तसं तर तो. ठीक आहे, तरी मी त्याला इथे डिटेल मध्ये एक्सप्लेन करतो. सो बॉयंट फोर्स कशाच्या इक्वल असतो ते पहा. पहिल्यांदा बॉयंट फोर्स इज इक्वल्स टू वेट ऑफ फ्लुइड डिस्प्लेस्ड बाय दॅट स्पियर. डिस्प्लेस्ड बाय स्पियर. पहा पहिल्यांदा लक्षात घ्या, जेव्हा हा स्पियर या फ्लुइड मध्ये टाकलेला आहे, जेव्हा हा स्पियर या फ्लुइड मध्ये टाकला तेव्हा त्या फ्लुइड मुळे स्पियर वरती अपवर्ड डायरेक्शन मध्ये जो फोर्स ऍक्ट झाला दॅट फोर्स इज कॉल्ड ऍज अ बॉयंट फोर्स अकॉर्डिंग टू आर्किमिडीज प्रिन्सिपल. आणि त्या बॉयंट फोर्सचं जे मॅग्निट्यूड असतं, त्या बॉयंट फोर्सचं जे मॅग्निट्यूड असतं ते कशाच्या इक्वल असतं, वेट ऑफ फ्लुइड डिस्प्लेस्ड बाय स्पियर. त्या स्पियर मुळे किती अमाऊंटचं फ्लुइड डिस्प्लेस झालेलं आहे. म्हणजे कसं पहा, समजा हा एक कंटेनर आहे.
त्याच्या बाजूला तेवढ्याच साईजचा दुसरा कंटेनर मी काढला, म्हणजे तोच कंटेनर. ठीक आहे. आता याच्यामध्ये समजा इथपर्यंत वॉटर आहे. काय आहे त्याच्यामध्ये? वॉटर आहे. मग तुम्ही काय केलं, याच्यामध्ये दुसरा एवढ्या पर्टिक्युलर व्हॉल्यूमचा ऑब्जेक्ट टाकला. हा याचा व्हॉल्यूम आहे समजा V, तर वॉटरची लेवल अशी वाढेल, इन्क्रीज होईल. म्हणजे पहा, हा जो लेवल डिफरन्स आला आहे, म्हणजे एवढ्यानं फ्लुइड काय झाले, डिस्प्लेस झाले. सो हे जे एवढ्या व्हॉल्यूम मध्ये असलेलं फ्लुइड असेल, हा एवढा व्हॉल्यूम कशामुळे वाढला? कारण V व्हॉल्यूमचा एक ऑब्जेक्ट तुम्ही त्या वॉटरमध्ये टाकला. म्हणजे झालं काय, या पर्टिक्युलर ऑब्जेक्टनं ऑलरेडी पहा ही लेवल होती फ्लुइडची, या पर्टिक्युलर ऑब्जेक्टनं एवढं फ्लुइड डिस्प्लेस केलं. वॉटर घेतलंय आपण इथं. सो एवढं फ्लुइड काय केलंय, डिस्प्लेस केलंय. लक्ष द्या व्यवस्थित. या पर्टिक्युलर वेसल मध्ये इथपर्यंत वॉटर होतं, ती वॉटरची लेवल आपण शो केली. त्यामध्ये एक V व्हॉल्यूम असलेला ऑब्जेक्ट टाकल्यानंतर एवढं फ्लुइड वरती डिस्प्लेस झालं. मग जेवढं फ्लुइड त्या ऑब्जेक्टमुळे, तो ऑब्जेक्ट त्या लिक्विड मध्ये टाकल्यावरती, फ्लुइड मध्ये टाकल्यावरती जेवढं फ्लुइड तो डिस्प्लेस करतो, त्या डिस्प्लेस झालेल्या फ्लुइडचं वेट, डिस्प्लेस झालेल्या फ्लुइडचं वेट म्हणजे याच्यावरती ऍक्ट होणारा बॉयंट फोर्स असतो. डिस्प्लेस झालेल्या फ्लुइडचं वेट म्हणजे या ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होणारा काय असतो, बॉयंट फोर्स असतो. म्हणजे आपल्याला बॉयंट फोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी हा स्पिअर या फ्लुइड मध्ये टाकला तेव्हा किती अमाऊंटचं फ्लुइड डिस्प्लेस केलं त्यानं ते फाइंड आउट करायचंय. आणि त्याचं वेट, त्या डिस्प्लेस झालेल्या फ्लुइडचं वेट म्हणजे त्या ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होणारा बॉयंट फोर्स असतो. सो आय सपोज नाउ इट इज क्लिअर. सो तो बॉयंट फोर्स काय असेल, समजा कॅपिटल M एवढ्या मासचं फ्लुइड डिस्प्लेस झालं आणि त्याला G न मल्टिप्लाय केलं तर आपल्याला त्या डिस्प्लेस्ड फ्लुइडचं वेट मिळेल. डिस्प्लेस्ड फ्लुइडचं वेट मिळेल. ठीक आहे. आता डिस्प्लेस फ्लुइडचं मास किती असेल? मास असेल व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. आता लक्षात घ्या, डेन्सिटी कोणाची घेणार? त्या फ्लुइडची, कारण आपण त्या फ्लुइडचं वेट फाइंड आउट करतोय. ठीक आहे. मग व्हॉल्यूम कोणता घेणार? सगळ्यात पहिले पहा, लक्षात घ्या, बॉयंट फोर्स या ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होणारा किती असेल? यानं ते जेवढ्या अमाऊंटचं फ्लुइड डिस्प्लेस केलं त्याचं वेट घेतलं. समजा M अमाऊंटचं फ्लुइड डिस्प्लेस झालं, त्याला G न मल्टिप्लाय केलं. mg हे त्या डिस्प्लेस्ड फ्लुइडचं वेट आहे. समजा mg काय आहे? त्या डिस्प्लेस्ड फ्लुइडचं वेट आहे. mg जर डिस्प्लेस फ्लुइडचं वेट असेल तर तो त्या ऑब्जेक्ट साठी काय झाला? बॉयंट फोर्स. ऑब्जेक्ट साठी काय झाला? बॉयंट फोर्स. आता लक्षात घ्या, मग आपल्याला मासला व्हॉल्यूम इंटू डेन्सिटीच्या टर्म्स मध्ये लिहायचे. मासला व्हॉल्यूम इंटू डेन्सिटीच्या टर्म्स मध्ये लिहायचे. मग व्हॉल्यूम किती घ्यायचा? त्या डिस्प्लेस्ड फ्लुइडचा व्हॉल्यूम किती घ्यायचा? तर लक्षात घ्या, जेवढा व्हॉल्यूम हा पर्टिक्युलर स्पिअर त्या फ्लुइड मध्ये ऑक्युपाय करेल तेवढ्याच व्हॉल्यूमचं फ्लुइड डिस्प्लेस होईल. म्हणजे कॉमन फॅक्टर काय आहे या स्पिअर मध्ये आणि डिस्प्लेस झालेल्या फ्लुइड मध्ये? त्याचा व्हॉल्यूम. कारण त्या फ्लुइड मध्ये जेवढी जागा, जेवढा व्हॉल्यूम ऑक्युपाय करेल हा स्पिअर, तेवढ्याच व्हॉल्यूमचं फ्लुइड डिस्प्लेस होईल. तेवढ्याच व्हॉल्यूमचं फ्लुइड डिस्प्लेस होईल. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, या बॉयंट फोर्सच्या कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला वेट डिस्प्लेस्ड फ्लुइडचं घ्यायचंय. म्हणजे व्हॉल्यूम सुद्धा डिस्प्लेस्ड फ्लुइडचा लागेल, डेन्सिटी सुद्धा त्या फ्लुइडचीच लागेल. मात्र डिस्प्लेस्ड फ्लुइडचा व्हॉल्यूम हा त्या ऑब्जेक्टच्या व्हॉल्यूम एवढाच असतो. म्हणजे इथं या स्पिअरनं जेवढा व्हॉल्यूम ऑक्युपाय केला तेवढ्याच व्हॉल्यूमचं फ्लुइड बाहेर पडेल किंवा डिस्प्लेस होईल. म्हणजे इथं घ्यावा लागेल कोणता? स्पिअरचा व्हॉल्यूम. मग हा बॉयंट फोर्स आला FB इक्वल्स टू व्हॉल्यूम तोच येईल 4/3πr³. हा ऍक्च्युअली कशाचा व्हॉल्यूम आहे? या स्पिअरचा. मात्र तेवढाच व्हॉल्यूम कशाचा असणार आहे? डिस्प्लेस्ड फ्लुइडचा. तेवढाच व्हॉल्यूम कशाचा असणार आहे? डिस्प्लेस्ड फ्लुइडचा. मात्र फ्लुइडची डेन्सिटी आपण रो घेतली, कारण आपण इथं वेट कोणाचं काढतोय? फ्लुइडचं. इथं कोणाचं वेट कॅल्क्युलेट केलं आपण? त्या स्पिअरचं. ओके. सो त्या फ्लुइडची डेन्सिटी रो आणि हा G ऍज इट इज. तर हा झाला त्या स्पिअर वरती ऍक्ट होणारा बॉयंट फोर्स. दिस इज इक्वेशन नंबर 3. पहा, या पर्टिक्युलर स्पिअर वरती या फ्लुइड मध्ये 3 फोर्सेस ऍक्ट होत आहेत. एक व्हर्टिकली डाऊनवर्ड त्या पर्टिक्युलर स्पिअरचं वेट, त्या फ्लुइड वरती ऍक्ट होणारा बॉयंट फोर्स आणि विस्कस फोर्स व्हर्टिकली अपवर्ड. त्यांची कॅल्क्युलेशन, त्यांचे फॉर्म्युले आपण इथे घेतले.
वेट मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्या स्पेअरचा व्हॉल्यूम व्ही डॅश आहे, त्याची डेन्सिटी सिग्मा, सो हे आलं त्याचं वेट. विस्कस फोर्स आपण आताच स्टोक्स लॉ मध्ये स्टडी केला होता त्याचा फॉर्म्युला, आणि बॉयंट फोर्स. सो हे थोडं व्यवस्थित समजून घ्या. काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. सो हे 3 फॉर्म्युले कोणते? वेटचा 4/3 पाय आर क्यूब सिग्मा इंटू जी, एफ व्ही 6 पाय आर व्ही इटा, आणि एफ बी दॅट इज बॉयंट फोर्स 4/3 पाय आर क्यूब रो इंटू जी. इथपर्यंतचा पार्ट नोट डाऊन करून घ्या. आपण पुढचा पार्ट पाहूयात लगेच. सो आय होप यू अंडरस्टूड दिस नाव. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. फक्त आपल्याला काही बेसिक गोष्टी फिजिक्सच्या माहित असणं आवश्यक आहे. ओके, सो काय आपली कंडिशन? हे वेट काय पाहिजे? इट इज इक्वल्स टू एफ बी प्लस एफ व्ही. मग आता डब्ल्यू चं इक्वेशन आपल्यासाठी काय आलं होतं? 4/3 पाय आर क्यूब सिग्मा इंटू जी इक्वल्स टू एफ बी बॉयंट फोर्स काय आला होता? 4/3 पाय आर क्यूब रो जी प्लस एफ व्ही काय आहे? 6 पाय आर व्ही इटा. ओके, सो आपल्याला व्ही फाइंड आउट करायचे, म्हणून ही टर्म मी त्या साईडला, सॉरी ही टर्म एका साईडला ठेवायची आणि या दोघांना एका साईडला घेऊन यायचं. ठीक आहे, तर हे काय येईल पहा. 6 पाय आर व्ही इटा इक्वल्स टू 6 पाय आर व्ही इटा इक्वल्स टू, हे जे आहे याच्यासोबत मायनस होईल इकडं. सो येईल 4/3 पाय आर क्यूब सिग्मा जी मायनस 4/3 पाय आर क्यूब रो जी. सो येईल 6 पाय आर व्ही इटा इक्वल्स टू, इथं काही कॉमन आहे, 4/3 पाय आर क्यूब कॉमन आहे. सो हे 4/3 पाय आर क्यूब कॉमन घेतलं. सो इथं शिल्लक काय राहिलं? 4/3 पाय आर क्यूब कॉमन घेतलं. सॉरी, जी सुद्धा कॉमन आहे. हा जी सुद्धा कॉमन आहे, म्हणजे ब्रॅकेटमध्ये शिल्लक काय राहिलं? सिग्मा मायनस रो. ठीक आहे, वेअर सिग्मा इज द डेन्सिटी ऑफ दिस. याची डेन्सिटी काय घेतली आपण? याची डेन्सिटी आपण सिग्मानं डिनोट केली, आणि फ्लुइडची डेन्सिटी आपण इथं रो न डिनोट केलेली आहे. ओके, सो पुढे काय? आपल्याला व्ही पाहिजे, म्हणजे बाकी सगळं तिकडं ट्रान्सफर होईल. पहा, पहिल्यांदा हा आर आणि क्यूब मधला एक कॅन्सल होऊन इथं स्क्वेअर शिल्लक राहिला. मग व्ही इक्वल्स टू काय येईल पहा. इकडचा पार्ट पहिल्यांदा लिहून घेऊयात. हा 4/3 पाय आर स्क्वेअर जी सिग्मा मायनस रो एवढं इकडे शिल्लक राहिलं. ओके, आणि डिवाइड मध्ये, ठीक आहे, या 3 ला पण आपण डिवाइड मध्ये घेऊयात. सो इथं 4 आणि खाली 3 डिवाइड मध्ये आला. सो या साईडला जे शिल्लक राहिलं ते पहिल्यांदा इथं मी लिहून घेतलं. आता इकडचा पार्ट तिकडे जो ट्रान्सफर करायचा आहे तो काय आहे? सो व्ही आपल्याला इकडे ठेवायचं, म्हणजे 6 पाय आणि इटा इकडे ट्रान्सफर होतील. सो हा 6 इंटू पाय इंटू इटा. ओके, सो आता कॅन्सल काय होतं? 2 2 जा 4 अँड 2 3 जा 6. हे कॅन्सल होऊन तिथपर्यंत आलं. सो फायनल फॉर्म्युला मी इथं एक मोठा बॉक्स करून लिहितोय व्हेलॉसिटीचा, टर्मिनल व्हेलॉसिटीचा. व्ही इक्वल्स टू, पहा हे 2 डिवायडेड बाय 3 3 जा 9 आलं. सो हे 2 डिवायडेड बाय 9. पुढे हा पाय आणि पाय काय झाला? कॅन्सल झाला. पुढे काय शिल्लक राहिलं? आर स्क्वेअर जी ब्रॅकेट मध्ये सिग्मा मायनस रो, आणि डिवाइड मध्ये आता फक्त शिल्लक राहिले इटा. सो दॅट इज द कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द टर्मिनल वेलोसिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर स्पियर when it is falling through that viscous fluid. Okay, so I hope you understood this. एकदम क्लिअरली सगळे फोर्सेस कसे कॅल्क्युलेट करायचे ते इक्वेशन मध्ये पुट करून फायनल इक्वेशन पर्यंत तुम्हाला ते सॉल्व्ह करून दिलंय. इटाचा फॉर्म्युला मिळवायचा असेल तर त्याला इकडे घ्यायचं, व्ही ला तिकडे पाठवायचं. परत एकदा क्रॉस चेक करा काही लिहायचं शिल्लक राहिलंय का. ठीक आहे, हा फॉर्म्युला डब्ल्यू 4/3 आर क्यूब सिग्मा जी, एफ व्ही 4/3 पाय आर क्यूब रो जी. ओके, सो हा पार्ट, एवढा पार्ट म्हणजे व्हॉल्यूम, डेन्सिटी, हे झालं मास, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. असं क्रॉस चेक करायचं.
आणि हा जो एफ व्ही आहे 6πRV इटा हा आताच पाहिलेला फॉर्म्युला. 6πRV इटा इज 4/3πr³ सिग्मा जी मायनस 4/3πr³ रो जी. त्यामध्ये कॉमन काय काय आलं 4/3πr³ जी एवढं कॉमन आहे. मग फक्त शिल्लक राहिलं सिग्मा मायनस रो. ओके, सो त्यावरून व्ही चा फॉर्म्युला आपल्याकडे आला 2/9 r²g सिग्मा मायनस रो डिवायडेड बाय इटा. सो दिस इज द फायनल फॉर्म्युला फॉर टर्मिनल व्हेलॉसिटी. ओके, सो हा फ्लुइड डायनामिक्स मधला विस्कॉसिटीचा पार्ट आहे ज्याच्याबद्दलचं आपण डिस्कशन डिटेलमध्ये केलं. तो पार्ट इथं कम्प्लीट झालेला आहे. सो याच्यानंतर आपल्याला कंटिन्युइटी इक्वेशन, त्यानंतर बर्नॉलीज इक्वेशन किंवा बर्नॉलीज थेरम असं आपण त्याला म्हणतो, आणि बर्नॉलीज थेरमची ऍप्लिकेशन एवढा 2 ते 3 लेक्चरचा आणखीन थेरॉटिकल पार्ट या चॅप्टरचा शिल्लक आहे. त्यानंतर थेरॉटिकली कम्प्लीट झाल्यानंतर परत 2 लेक्चर मध्ये याची सिंपल न्यूमरिकल्स आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप जायचं आहे. ऍक्च्युअल मध्ये क्लासेस चालू झाल्यानंतर डिटेलमध्ये ज्या अडचणी असतील पहिल्यांदा या झालेल्या चॅप्टर्स वरती, हे झालेले आणि चालू होईपर्यंत जेवढे काही होतील ते सगळे. सो तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की सगळा सिलेबस तुमच्या बोर्ड एक्झाम जेव्हा केव्हा होईल त्याच्या अगोदर चांगल्या प्रकारे कम्प्लीट केला जाईल. त्यामुळे त्या बाबतीत बिंदास राहायचं. मात्र लेक्चर्स जे घेत आहे ते व्यवस्थित पाहायचे. तुमच्यासाठी हे पर्टिक्युलरली अरेंजमेंट करून कंडक्ट करण्याचा मी प्रयत्न करतोय, बऱ्याच ऑब्स्टॅकलला बाजूला करून. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड दिस. हे तर लक्षात आलं असेल मी काय बोलतोय, ते सुद्धा लक्षात आलं असेल. सो आपण शिल्लक राहिलेला पार्ट म्हणजेच कंटिन्युटी इक्वेशन पासून पुढचा नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करूयात. सो वी कन्क्लूड आवर टुडेज लेक्चर हियर. स्टडी वेल, हॅव अ नाईस डे अँड थँक्यू.